रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मुरगुडात सेवानिवृत्त शिक्षकाला भामटेची फसवणूक, 4 लाखांचे दागिने लंपास. मुरगुडच्या बाजारपेठेत पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एका भामट्याने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक विश्वनाथ भिवाजी शिंदे यांची फसवणूक करून सुमारे 4 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे बाजारपेठेत एकच खळबळ उडाली. विश्वनाथ शिंदे यांचे मुरगुड पोलीस ठाण्याशेजारी घराचे बांधकाम सुरू असून तेथून काम आटोपून ते सरपिराजीराव रोडवरील जुन्या घराकडे जात होते. दरम्यान बाजारपेठेतील गणपती मंदिराजवळ एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आली. काका, काय घडले तुम्हाला माहिती आहे का, असा सवाल करत त्याने शिंदे यांना गाठले. यानंतर त्याने हातातील अंगठ्या व गळ्यातील चेन काढून कागदात पुढे बांधून खिशात ठेवण्यास सांगितले. शिंदे यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत अर्ध्या तोळ्याच्या 2 सोन्याच्या अंगठ्या व 1.5 तोळ्याची सोन्याची चेन काढून पुढीत ठेवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी भामट्याने हात चलाकी करत खोटी पुडी त्यांच्या हातात देत खऱ्या दागिन्यांची पुडी घेऊन तेथून पसार झाला. या घटनेनंतर शिंदे यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत. विन टीव्ही मराठीसाठी मुरगुडहून गणेश भाट. बोलू कुठे? मी विश्वनाथ भिवाजी शिंदे, मुरगुड तालुका. काल 27 तारीख संध्याकाळी 6:45 वाजता मी माझ्या शिवाजी पार्कमध्ये घर बांधायचं चालू आहे, तिकडून घरी परत येत होतो. मला एका माणसानं हात केला आणि बोलून घेतलं आणि त्यानं त्याच्याजवळ दुसरा एक पोरगं होतं, त्याच्या गळ्यामध्ये चेन होती आणि ती चेन त्यानं त्याला आत दडून ठेवायला सांगितली गळ्यात, नाही तर ती काढून पुढी बांध आणि खिशात ठेव. आणि मी त्या ठिकाणी उभा होतो आणि माझ्या हातात 2 अंगठ्या आणि गळ्यात चेन होती. मला म्हणा, तुमच्या बी हातात त्या अंगठ्या आणि गळ्यातली चेन अशा उघड्यावर आहेत आणि हे बरोबर नाही, पेपरला बातम्या यायला आल्यात, चोऱ्या माऱ्या होत्या. आणि तुम्ही काय करा, गळ्यातली चेन आणि अंगठ्या काढा आणि या कागदात मला त्यांनी कागद दिला आणि त्या कागदात पुडी बांधली. मी पुडी बांधत असताना जरा माझ्या हातातली पुडी हिसकावून घेतली आणि गडबड करून माझ्या खिशात पुडी टाकलेली पुडी दुसरीच होती आणि माझी पुडी आणि अंगठ्याने चेन असलेली पुडी त्यांना आपल्याकडेच मला बरोबर त्यांनी हाताच्या त्यांना आपलं करा दाखवून ती हस्तगत केली आणि मला जायला सांगितलं. आणि मी तिथून आलो, लक्ष्मीनारायणच्या गेटला आलो आणि तिथं उभारून खिशातली पुडी काढून मी अंगठ्या आणि चेन हातात घालताना पुडी उघडली. त्यावेळी पुडी फक्त बनावट चेन होती. ती बनावट चेन बघितल्यावर मी एकदम हादरलो आणि तिथून मी सरळ परत म्हटलं तर पोलीस स्टेशनला जायचं आणि पोलीस स्टेशनला आलो आणि माझी तक्रार मांडली. आता ही जी घटना घडली आमच्यासारख्या सुशिक्षित माणसाच्या जीवनात जर घडत असेल तर सर्वसामान्य माणूस आणि गरीब माणसांनी काय करायचं आणि याचा न्याय निवाडा पोलीस स्टेशनमार्फत व्हावा आणि मलाही या घटनेचा न्याय लवकरात लवकर मिळवून द्यावा ही माझी नम्र विनंती पोलीस स्टेशनला आहे. नमस्कार, धन्यवाद. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.